हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघा एकदम भन्नाट असा होणार आहे. तर आज आहे माझ्या बहिणीचा मुलाचा वाढदिवस आहे. ते बघा इकडे डेकोरेशन वगैरे असं काही केलं नाही. ते बघा इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे आणि आम्ही सगळ्यांनी व्हाईट असं केलेलं आहे. तर यांचं इकडे फोटोशूट चालू आहे. इकडे आहे केक. तर मित्रांनो, हा बघा इथे केक आहे. आम्ही कोणालाच बोलवलं नाही आहे, नातेवाईकांना नाही, आणि छोटासा असा घरगुती असा बड्डे करायचा असं ठरवलं. हा बघा असा केक कसा छान आहे, चॉकलेटी फ्लेवर आहे. आणि त्याला आम्ही व्हाईट शर्ट घेतला, म्हणजे तिघांनी घरचे व्हाईट कपडे घातलेले आहेत. तर बघा ही ओवळून घ्यायची हे चालू आहे. चुकीच्या दिशेने व्हिडिओ काढला आहे म्हणून तो तसं दिसतंय. त्याला फक्त असं ओवाळायला सांगितलं होतं. तर बघा आता बड्डे सेलिब्रेट करतो आम्ही. ठीक आहे, मी आवाज म्यूट केलेला आहे. तुम्हाला माझ्या लिपसिंगवरून कळतच असेल. आहो सोडले. आहोंनी पण व्हाईट ड्रेस होता, पण त्यांना चेंज करायचा कंटाळा आलेला, तर मग त्यांनी चेंज नाही केला. हा सगळ्यांना चारत होता आणि असं फोटो काढून झाल्यावर स्वतः खात होता. बघू शकता तुम्ही. हे बघा, एक यांची बहीण भावाची क्वालिटी असते. आणि इकडे आम्ही पार्सल मागवलेली बिर्याणी. घरी काहीच बनवलं वगैरे नव्हतं. मी घरी फक्त गुलाबजामुन बनवले होते. आणि मग मी श्रावण पाळलेला होता, तर मग यांना नॉनव्हेज आणि मला व्हेज असं 5 जण होतं. आम्ही हाफ बिर्याणी मागवली होते, तर प्रत्येकाला सेपरेट म्हणून. यांची घाई कशी चालू आहे. हा बघा बड्डे बॉय. ह्याला असं होतं की ह्याला दाखवायचं होतं सगळं पूर्ण असं. गुलाबजामुन कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर इकडे बघा अशा पद्धतीने. आणि ह्याने लगेच असा शर्ट काढून ठेवला, तर एक फोटो पण असं काढून घेतला आम्ही. तर गाईज, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आमचा बड्डे बॉय कपडे वगैरे चेंज करून बसलेत सगळेजण. आणि आमची व्हाईट कपडे तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.